आणि रविवारी मात्र ए पूल असणार आहे. मेगा फायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळेल संडे फंडे रविवारी. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे आता शेवटचा सामना सुरू होत असताना दोन सलामीवीर प्रियदर्शनी बेलापूर टीमकडनं साहिल दिवेकर आणि त्याच्या समवेत आहे तो सिद्धू कोळी ज्यांनी नुकताच सामनावीराचा पुरस्कार करता पटकावलाय. 12:42 झालेत आणि अगदी ऑन टाइम आहे. आपण किमान 1:15 पर्यंत हा सामना संपला पाहिजे असे आपण नक्कीच प्रयत्न करूया. ऑनफील्ड पंच आमचे दाखल झालेत शशी मेहर सर, दीपक बोराडे सर. खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आमचे गुणलेखक असतील तेही कौतुकास्पद पात्र आहेत. शुभमजी कदम, क्रिश असतील, आमचे यूट्यूब लाईव्ह tenniscricket.in, आमचे तिसरे पंच दत्ता मेहर सर, त्याचबरोबर JDM साऊंड सारसोळे DJ महेश. सर्वांचं कौतुक करूया. सर्वांचं सहकार्य लावले या स्पर्धेला. आमचे आयोजन कमिटी असेल, कुशल 11 जय गणेश सारसोळे, भरपूर मेहनत सर्वच त्यांच्या करता शिलेदारांची राहिली आहे. यश पाटील सध्या बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय. पहिलं षटक हाताळण्यासाठी तो सज्ज होतोय. 4 षटकांचा हा सामना आहे. आता मात्र ट्रॉफी जवळ जाण्यासाठी फक्त हा सामना जिंकणं आता इथे आवश्यक असणार आहे. एक पाऊल दूर आहे, 1 स्टेप अवे फ्रॉम द ट्रॉफी असं आपण म्हणूया. पॉवर प्लेचं षटक असणार आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले इन प्रोग्रेस असेल. 2 खेळाडू सीमारेषे लगत, एक डीप मिड विकेट, एक लॉंग ऑन, कारण लेफ्टी बॅटर समोर. मिड ऑफ आपण पाहतोय पॉइंट, शॉर्ट कव्हर, फ्लाय स्लिप, लेग स्लिप, शॉर्ट फाईन लेग आणि एका बाजूला आपण पाहतोय शॉर्ट मिड विकेट. फर्स्ट बॉल यश पाटील सामना करतोय साहिल दिवेकर. ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. पहिलाच बॉल फुल टॉस आणि स्ट्रेट टू द फिल्डर. मात्र आता ऑनफिल्ड पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे हाईट फॅक्टरसाठी. चला तिसऱ्या पंचांना विनंती आपण यावं वॉर रूम मध्ये. इट्स अ नो बॉल कॉल. अबोव द वेस्ट साइड बॉल आहे. आपण पाहतोय शहानिशा केली गेली आणि नक्कीच योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून आलाय. यस, डेफिनेटली अबोव द वेस्ट साइड बॉल आहे. क्लिअर दिसतंय tenniscricket.in च्या माध्यमातून. त्यामुळे झेल चांगला टिपला होता फिल्डरच्या माध्यमातून. मात्र इथे लाईन खराब होती. नक्कीच टेक्नॉलॉजी आपण पाहतोय त्याचा वापर आपण करायला हवा आणि कौतुक करावं लागेल tenniscricket.in चं देखील. त्यांचंही तितकंच मोलाचं योगदान या स्पर्धेच्या यशामध्ये राहिलंय. पहिला बॉल आपण पाहतोय नो आलाय. आता पुढचा बॉल असेल तो फ्री हिट. म्हणजे आता मोमेंटम, तो रिदम या पहिल्याच बॉलमध्ये प्राप्त करण्याचा साहिल दिवेकरकडे नक्कीच संधी असणार आहे. यश पाटील आता हे चेंडू कसा टाकतोय फ्री हिटचा. यावेळेस इनसाइड आउट फटक्या कव्हरच्या दिशेने. 1 बाउन्स बॉल, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. साहिल दिवेकरच्या बॅटमधून आलाय चौकार. गरज होती 4 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा इथं बनणं खूप गरजेचं आहे. या अगोदरच्या सामन्याचा आपण विचार केला जिथे प्रियदर्शनी बेलापूर संघाने बाजी मारली आणि जिथे 54 धावा 4 ओव्हरमध्ये उभारल्या होत्या त्यांनी आणि 55 धावांचं मोठं आव्हान रुद्र 11 महापे संघाला दिलं होतं आणि ते आव्हान काही त्यांना पार करता आलं. आणि त्यामुळे इथे देखील तीच रणनीती आहे. मात्र दुसऱ्या बाजूला टॉस जिंकून खरं तर गोलंदाजी घेतली. अर्थातच उत्कर्ष दिवा संघाने चेसिंगला पसंती दर्शवली आहे. अंडर द फ्लड लाईट्स रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये चेसिंग थोडंसं कठीण असतं. मात्र त्यांनी सांगितलं की आमची बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे त्यामुळे आम्ही चेसच करणार. फक्त 1 बॉल लीगल झालाय. 5 धावा धावफलकावर. पुढचा बॉल यश पाटील सज्ज. वाखूट टप्प्याचा चेंडू सोडून दिलाय. नो बॉलचा इशारा पंच कळवत असताना या चुका टाळाव्या लागतील कारण तुम्ही आता अतिशय महत्वाचा सामना खेळताय. टीमची टोटल 1 ने पुढे सरकत असताना 6 धावा धावफलकावर होत आहेत. 6 रन्स ऑन बोर्ड. आणि पुढचा बॉल पुन्हा एकदा एक फ्री हिटची संधी आणि साहिल दिवेकर ऑन स्ट्राईक आहे. आतापर्यंत एकच लीगल बॉल झालाय. लाईन लेंथवर काम करावं लागेल यश पाटीलला. अभी नाही तो कभी नाही. याच मॅचमध्ये सर्वस्वपणा लावायचं आहे. फुल टॉस बॉल टाकलाय. बॅटचा फेस ओपन करून पॉइंटच्या डोक्यावरनं 2 टप्प्याने बॉल सीमा पार आणि साहिल दिवेकरच्या बॅटमधनं या इनिंगचा हा दुसरा चौकार आहे. ॲक्शन रिप्ले आपण पाहूया. फ्री हिटचा बॉल तुम्ही साहिल दिवेकरला फुल टॉस नाही टाकू शकत. लेग स्टंपवर हलकेसे शफल झाले. बॅटचा चेहरा खरं तर ओपन केला, बॅटचा फेस ओपन केला आणि पॉवर प्ले सुरू आहे त्यामुळे इनफिल्डचा खरं तर
फक्त क्लिअर करणं इथे गरजेचं होतं आणि तिथे आपण पाहतोय चौकार. दहा धावा धावफलकावर आहेत. 2 चेंडू फक्त झालेत. 2 नो बॉल, त्यानंतर फ्री हिटच्या बॉलवर एक एक चौकार, असे 2 चौकार आपण पाहिले. त्यामुळे त्या क्षेत्ररक्षणाची हलकीशी सजावट बदलत असताना उत्कर्ष दिवा संघ साहिलसाठी खास करून स्लोवर वन बॉल स्ट्रेट बॅटने व्ही शेप मध्ये आणि हाई नो बॉल पाहायला मिळतोय. मिड ऑफच्या डोक्यावरनं लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर नो बॉल आणि त्यावर आलेला हा चौकार. तब्बल 5 धावा मिळतील. यश पाटील काय करतोय मैदानाच्या तिसरा नो बॉल हाताळला आणि ते बघा त्याच्यावर मात्र साहिल दिवेकरने हल्ला चढवलाय. व्ही शेप मध्ये खेळला, इनफिल्ड क्लिअर केलं, मिड ऑफ आतमध्ये होता आणि लॉंग ऑफ अतिशय पूर्णपणे खुलं क्षेत्र त्याच्यासाठी. 2 चेंडू झाले त्यानं 15 धावा धावफलकावर आहेत. क्या बात आहे, काय सुरुवात केली. पहिल्या या अगोदरच्या सामन्यामध्ये 4 ओव्हरमध्ये आपण पाहिलं 54 उभारल्या होत्या. त्यामुळे इथे आता त्याच अनुषंगाने किंबहुना त्याच दिशेने मार्गक्रमण करतोय आणि गोलंदाजाचे अक्षम्य चुका कुठेतरी प्रियदर्शनी बेलापूर संघाच्या पथ्यावर पडतात आणि त्यांना फायदा मिळवून देत आहेत. थँक्यू व्हेरी मच उमेश म्हात्रे सर, यांचा आवाज आपण ऐकलात. 2 दिवस त्यांचं यथोचित आपण मान सन्मान देखील केलात आणि ते मात्र या स्पर्धेत रजा घेत आहेत. सारसोडे आणि उमेश म्हात्रे सरांचं गेले कित्येक वर्षाचं नातं क्रिकेटच्या या पटलावर. मैत्रीपूर्ण प्रेमाचे स्नेहपूर्वक त्यांचे संबंध आणि नक्कीच सारसोळेमध्ये कुठली स्पर्धा असली की उमेश म्हात्रे सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळत असतो. हो, चांगला चेंडू आपण पाहतो. ऑन ड्राईव्ह केलंय, ऑन साईडला दिशा दिली या बॉलला साहिलने. फिल्डर आहे तिकडे, 1च रन मिळणार. स्ट्राईक रोटेट होते, टीमची टोटल पुढे सरकते. 16 धावा धावफलकावर. 3 चेंडू झालेत. पॉवर प्लेचं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. 16 धावा 3 चेंडू. अजूनही 3 चेंडूचा खेळ इथून येणं बाकी आहे. पहिला नो बॉल, त्यानंतर चौकार, त्यानंतर वाईट, त्यानंतर चौकार, त्यानंतर 9+4 किंबहुना त्यानंतर आपण पाहतोय एक सिंगल रन. यावेळेस चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. उमेश म्हात्रे सरांना विनंती आहे की आपण थोडंसं व्यासपीठावर यायचं. उमेश म्हात्रे सर, निर्धाव चेंडूची सांगता झाली आपण पाहिलं. डॉट बॉल आला. 4 चेंडू 16 धावा. 2 बॉल अजूनही शिल्लक आहे. थोडं महागडं षटक आपण म्हणूया उत्कर्ष दिवा संघासाठी. हो, थोडासा कमी गतीने टाकलेला बॉल, स्विच करण्याचा प्रयत्न होता. सरळ बॅटने धावा येत आहेत. मात्र पाहिलंय की थर्ड मॅन पॉइंट आतमध्ये, तो गॅप भरपूर मोठा आहे. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि तो गॅप भेदण्याचा प्रयत्न इथे नक्कीच इथे करायचा होता, मात्र तो प्रयत्न अयशस्वी राहिला. बॉल सरळ विकेट किपरचा वेध घेतोय. डॉट बॉलची सांगता होते. 16 धावा 5 चेंडू, कोणताही गडी न गमावता तडाखेबंद सुरुवात. जिथे गोलंदाजाच्या चुका देखील आपण पाहतोय फायदा उचलला प्रियदर्शनी बेलापूर संघाच्या फलंदाजांनी, खास करून साहिल दिवेकरनी. जिथे फ्री हिटच्या बॉलवर आपण चौकार पाहिले. पुन्हा एकदा फिंगर्स रोल केले शेवटच्या मोमेंटला. स्लोअर वन इथे टाकलाय. शेवटचा बॉल देखील आलाय तो डॉट. शेवटचे 2 बॉल डॉट. पहिली ओव्हर संपली आहे. टीमची टोटल आहे ती बिनबाद 16 धावा. बघा, कालच्या रात्रीमध्ये किंबहुना सँडी सरांचा आवाज आपण ऐकला. संतोष म्हात्रे सरांचा व्हॉइस ऑफ नवी मुंबई पहिल्या रात्रीमध्ये.
आणि त्यांचं सन्मान चिन्ह खरं तर आयोजन कमिटीच्या वतीने राहिलं होतं दिन आणि त्यांच्या बिहाफवर उमेश म्हात्रे सर हा त्यांचा सन्मान स्वीकारतात. ऑन बिहाफ ऑफ सँडी सर, संतोष म्हात्रे सरांच्या वतीने हा सन्मान स्वीकारला जातोय उमेश म्हात्रे सरांच्या माध्यमातून आणि त्यांच्या माध्यमातून ती ट्रॉफी, ते सन्मान चिन्ह सँडी सरांना नक्कीच उद्या प्रदान केलं जाईल, सुपूर्त केलं जाईल. थँक्यू व्हेरी मच उमेश म्हात्रे सर. पुन्हा एकदा आपलं सेकंड ओव्हरला आपण पाहतोय प्रारंभ झालाय, जिथे बॉलिंग मार्कवर आहे तो संग्राम. 16 धावा धावफलकावर. साहिल दिवेकर ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू थोडासा खाली राहिला, ऑन साईडला या बॉलला दिशा दिली आहे स्क्वेअरलेगच्या दिशेने, किंबहुना मिड विकेट स्क्वेअरलेगच्या अगदी मधोमध बॉल अडवला जातोय. चांगला थ्रो, चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते डीप मधून. संकेत होते तिकडे. 1 रन इथे मिळते या बॉलवर. आता इथे आपण पाहतोय थोडासा ताकदीबरोबर युक्तीचा देखील खेळ असणार आहे, कारण आता इथे जिंकाल म्हणजे किमान एका बक्षिसाचे मानकरी ठरणार आहेत. त्यामुळे हा प्रयत्न करत असताना चुका टाळाव्या लागतील. चांगला खेळ तुम्हाला साकारावा लागेल. 100% तुम्हाला द्यावं लागणार आहे. त्यामुळे उत्कर्ष दिवा आणि दुसऱ्या बाजूला प्रियदर्शनी बेलापूर. येस, थँक्यू व्हेरी मच वन्स अगेन उमेशजी म्हात्रे सर. ते मात्र रजा घेत आहेत. 2 दिवस रात्रीमध्ये त्यांचा आवाज आपण ऐकलात. नेक्स्ट बॉल राईट मोर द विकेट. ओ भन्नाट वेगाने टाकलाय, राईस केला बॉल. टप्पा पडल्यानंतर गरकन उसळी घेतली या बॉलने. संग्राम खांद्याचा चांगला वापर करतोय. बघा चेंडू आतमध्ये देखील आला, थोडासा वळला देखील आणि कीपरचा वेध घेतला. डॉट चेंडू येतोय. संग्रामचं एक कमबॅक करणारं षटक असू शकतं, कारण पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या होत्या यशच्या. तब्बल 16 धावा त्या ओव्हरमध्ये आल्या होत्या. इथे 2 बॉलमध्ये फक्त 1 आली आहे. 17 धावा स्कोर कार्डवर आहेत. यावेळेस बघा पंच करत असताना बॉल चाललाय तो समोर वाईडिश लॉंग ऑफ मध्ये. ओमिकेने तिकडे तैनात आहे, तिथेही 1 रन मिळते. कमबॅक करणारं षटक नक्कीच राहिले संग्रामचं. उत्कर्ष दिवा या टीमसाठी. 3 बॉलमध्ये फक्त त्यांनी 2 सिंगल खर्च केल्यात. 18 धावा धावफलकावर. 18 रन्स ऑन बोर्ड. 18 धावा. लोकनेते चषक 2026 पर्व क्रमांक 6. तिसरी रजनी आपण पाहतोय आणि अंतिमचा सामना सध्या प्रगतीपथावर आहे. 12:54 झालेत सध्या. यावेळेस बघा चांगला फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल चाललाय पॉइंटला. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते दीपेश केनीच्या माध्यमातून. बॉलला पकडलंय, फेकलंय, तोपर्यंत 2 धावा नक्कीच मिळतात. सिंगल डबल मध्येच फक्त रन आलेत या ओव्हरमध्ये. आपण पाहिलं तर 4 बॉलमध्ये 4 रन आलेत. पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर पुन्हा सिंगल आणि पुन्हा डबल आली आहे. 20 धावा, 20 रन्स. धावगती थोडीशी मंदावली आहे. रोख लावलाय संग्रामने. स्पीड ब्रेकर म्हणून तो उभा राहिलाय, गतिरोधक बनलाय या धावगतीच्या समोर. नंतर समोर साहिल दिवेकर. 8 बॉल 16 तो खेळतोय. इथे फटका फसलाय साहिलचा. फिल्डर डाऊन दी बॉल आणि टिपला जातोय झेल. विशाल पाटील पहा, त्यांनी कॉल दिला हा झेल मी टिपणार आणि भरपूर उंच गेला होता चेंडू. घारीसारखी नजर चेंडूवर ठेवली आणि आताचा पिसारा केला आणि इथे साहिल दिवेकरची झेल मात्र टिपली ते विशालने. पहिला धक्का साहिल दिवेकर कॅप्टन बाद प्रियदर्शनी बेलापूर संघाचा. चांगली इनिंग बिल्ड केली होती साहिल दिवेकरने, मात्र विशालचं देखील कौतुक करावं लागेल. खूप चांगला झेल त्याने टिपला. तर लेग स्लिपमध्ये ते तैनात होते. अंतिमचा 1 बॉल शिल्लक आहे. 1 बॉल टू गो. 20 धावा धावफलकावर. नवीन फलंदाज विनायक. विनायक ऑन स्ट्राईक. लास्ट बॉल 20 for 1. 20 ला 1. हो ड्राईव्ह केलंय बघा, पोस्ट केलं. ऑफ ड्राईव्हचा फटका डीप कव्हरच्या दिशेने. फिल्डर आहेत तिकडे, कारण 4 ओव्हरचा सामना, त्यामुळे फक्त पहिली ओव्हर पॉवर प्लेची होती. शेवटच्या बॉलवर सिंगल आली. विनायकचं खातं उघडलंय. विनायककडे स्ट्राईक राहील. अफलातून षटक हाताळलं संग्रामने. फक्त 5 धावा दिल्या आणि 1 विकेट महत्वाची साहिल दिवेकरची प्राप्त केली. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 16, या ओव्हरमध्ये आल्या फक्त 5.
2 ओव्हर नंतर टीमची टोटल आहे ती 21. एक गडी बाद. वैभव मडवी आलेत आता. काय स्पेल हाताळला होता गेल्या सामन्यामध्ये आणि सामनावीर देखील पटकावला होता. सलग 2 सामन्यामध्ये सामनावीर वैभव मडवी. 21 ला 1 समोर विनायक. एक बॉल 1 वर खेळतोय. पहिलाच बॉल. भव्य स्वागत स्वॅग मध्ये. इट्स अ मॅक्सिमम हिट. सरळ आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने बॉलला धाडलाय. पहिल्याच बॉलवर आपण पाहतोय वैभव मडवीचं भव्य दिव्य स्वागत केलंय. फलंदाज विनायकने. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून. ओव्हर पिच बॉल होता. पुढ्यात टाकला, रडार मध्ये टाकला, स्लॉट मध्ये टाकलाय आणि लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने या बॉलला फेकून दिलं. विनायकने आक्रमण केले. 27 धावा धावफलकावर. एक्सलेरेशनची गरज आहे. धावगती वाढवणं गरजेचं आहे आणि योग्य मोमेंटला बॅटिंगचा गेअर शिफ्ट करतोय तो विनायक. वैभववर मात्र आक्रमण केलंय. खोलवा टप्प्याचा चेंडू. गॅपमध्ये बॉल आला. द कार्पेट. पायाने अडवण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून भेदून फाडून निघून गेलाय सीमा पार. आलाय तो चौकार. तब्बल 2 बॉलवर 10 धावा कुठल्यात विनायकने. पहाट डगआउट मध्ये टाळ्यांचा गजर, शिट्ट्यांचा गजर, एक जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच बॅटिंग करत असताना प्रियदर्शनी बेलापूर संघ. टीमची टोटल आपण पाहतोय जाऊन पोहोचले ती 31 धावा, 31 रन्स. पुढचा बॉल वैभव कमबॅक करेल का. अवे फ्रॉम द बॉडी ठेवलाय आणि जास्तच बाहेर ठेवलाय. वाईड बॉल पंच कळवत आहेत. खराब लाईन. व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप या बॉलची लाईन होती आणि हेच होतं जेव्हा जेव्हा सुरुवातीच्या चेंडूवर मार पडतो तेव्हा तेव्हा गोलंदाजाची लय बिघडली जाते कारण तो वाचण्याचा प्रयत्न करत असतो. इथे आलाय तो वाईट. टीमची टोटल 1 ने पुढे सरकते. 32 धावा, 32. नक्कीच 50च्या पुढे जाण्याचा प्रयत्न असेल प्रियदर्शनी बेलापूर संघाचा. यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. ओ फ्लिक केलाय. फ्लिक ऑफ द रेस्ट आणि बॉल गेलाय तो स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय ते टायमिंग आहे पहा. काय ती नजाकत आहे पहा. काय तो रिसचा वापर आहे. मनगटाचा वापर आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच पाहूया आपण विनायकच्या माध्यमातून. हा नेत्रदीपक फटका साइड कॅमेरा अँगलने. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने खेळाडू होते ते फक्त प्रेक्षक बनले. या ओव्हरमध्ये तब्बल 17 रन आल्या 3 बॉलमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 16, दुसऱ्या ओव्हरमध्ये 5, या ओव्हरमध्ये आतापर्यंत 17. टीमची टोटल झाली 38 आणि इनिंग मध्ये तब्बल 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बघा स्प्लिट स्क्रीनने हा आपण ऍक्शन रिप्ले पाहत आहे टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून. फ्रंट कॅमेरा आणि साइड कॅमेरा अँगल. विनायक 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 याच नावाची चर्चा आहे. 4 बॉलमध्ये 17 वर खेळतोय. 38 वर स्कोर जाऊन पोहोचलाय. 38 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. तिसरं ओव्हर, तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. हा तोच वैभव आहे ज्याने 2 सामन्यामध्ये सामनावीर पुरस्कार पटकावला आणि त्याच्या विरुद्ध विनायकने आक्रमक पवित्रा स्वीकारलाय. हलकासा कमी गतीचा बॉल पुन्हा एकदा शरीरापासून दूर, थोडासा खाली राहिला आणि लीगल बॉल. मात्र बॅटिंग टीमने त्याला चॅलेंज केलाय. पंचांनी फेअर डिलिव्हरी सांगितली आहे आणि बॅटिंग टीमने रिव्ह्यू वापरला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला रिव्ह्यू आपण गमावला. बॅटिंग टीम येस आतमधूनच गेला. क्लिअरली दिसतंय. आपण पाहिलं ऍक्शन रिप्ले मध्ये.
डॉट बॉल आलाय. चांगलं कमबॅक वैभवच्या माध्यमातून. 2 बॉल अजूनही शिल्लक. 38 धावा धावफलकावर. स्टेप आउट मारण्याचा प्रयत्न होता. पुढे सरसावले होते. इथे काय घडतंय? थोडंसं ॲग्रेशन इथे मागात पडलं, कारण इथे कोणती रन नव्हते. ओमिकेने होते ॲज विकेट किपर आणि त्यांनी हा बॉल थ्रो केला. 1 रन अतिरिक्त मिळाली, कारण फलंदाज बेट झाले होते, पुढे आले होते. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला चेंडू, किपरकडे गेला, जिथे ओमिकेने स्ट्रायकिंग एंडवर थ्रो करण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकिंग एंडवर कोणताही खेळाडू नव्हता. बाईकच्या स्वरूपात ही सिंगल मिळाली. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. 39 धावा धावफलकावर आहे. 39 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. हो, यावेळेस यॉर्कर लाईनचा बॉल होता. चांगला शेवट केला या ओव्हरचा वैभवने. डॉट बॉल आलाय. 3 ओव्हर संपल्या. टीमची टोटल आहे ती 39 धावा, 1 विकेट. चला, आज संपूर्ण रात्रीमध्ये ज्यांचा सुमधुर आवाज आपण ऐकलात, अगदी युवा आहेत, प्रतिभावंत आहेत आणि नुकतीच नवीन आयुष्याची त्यांनी सुरुवात देखील केली आहे, असे नेरळ गावचे सुपुत्र रोहितजी भोपे आपण यांना इन्व्हाइट करूया स्टेजवर आणि इनिंग ब्रेकमध्ये त्यांचा सन्मान आपण आयोजन कमिटीच्या वतीने या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे रोहितजी भोपे, आपणास विनंती आपण यावं मंचावर. त्यांचा आवाज देखील आपल्याला उत्तरार्धामध्ये ऐकायला मिळेल आजच्या स्पर्धेमध्ये. नवी मुंबईमध्ये नक्कीच अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्यांचा आवाज आपल्याला सातत्याने ऐकायला मिळतो, असे रोहितजी भोपे नेरुळ गाव यांचा सन्मान आपण या ओव्हर नंतर करणार आहोत. शेवटचं षटक आणि आता मोनिश पाटील. पहिलाच बॉल एज लागली, पाठीमागे लेग स्लिप तैनात आहे. चांगला स्टॉप लेग स्लिपच्या माध्यमातून. वैभव आहे तिकडे. पहिला बॉल डॉट आला. 39 धावा, 39, लॉस ऑफ 1 विकेट. 5 बॉल शिल्लक आहेत. 50 पार केली जाणार का? गेल्या सामन्यामध्ये आपण पहिल्या 54 उभारल्या होत्या. निर्धारित 4 ओव्हरमध्ये प्रियदर्शनी बेलापूर संघाने. इथे उत्कर्ष दिवासमोर किती टार्गेट सेट केलं जाणार या महत्वाच्या सामन्यामध्ये? फुल टॉस बॉल आणि इट्स अ बीमर कॉल. आणि बीमरवर आलाय हा दमदार, पॉवरफुल, बिग 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 हिट षटकार. 9+6 आणि तब्बल 7 धावा मिळतील. हो, इट्स नो बॉल पंचांनी सांगितलं आणि त्याला मात्र पाठवून दिलं सीमा पार. 7 धावा मिळतील. ऑन साइडला विनायक आपण पाहतोय. रिमेंबर द नेम. मध्ये 3 चेंडू डॉट आले आपण पाहिलं. सिंगल, षटकार, चौकार, सिंगल, षटकार, त्यानंतर 3 डॉट आणि त्यानंतर षटकार आला त्याच्या बॅटमधून. 46 धावा आणि आता 5 बॉल शिल्लक असताना हा बॉल फ्री हिटचा आहे. त्यामुळे आता 50 पार केली जाणार हे निश्चित स्वरूपामध्ये आता आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण 5 बॉल, हा बॉल फ्री हिटचा. 46 धावा धावफलकावर. फ्री हिटचा बॉल उडवलाय कव्हरच्या दिशेने आणि फ्री हिटचा बॉल आहे. 1 रन पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि बॉल हातात निसटत असताना मोनिशच्या माध्यमातून 2 धावा पूर्ण झाल्यात भन्नाट वेगाने. एका बाजूला विनायक, त्याच्या समोर सिद्धू कोळी. सिद्धू कोळीला जास्त स्ट्राईक मिळाली नाहीये. 6 बॉल तो खेळलाय. 1च धाव त्याच्या बॅटमधून आली आहे. तर त्याने पाहिलं की सध्या आपली बॅट काही चालत नाहीये, त्यामुळे आपण चांगलं कॉपरेट करूया, चांगली साथ देऊया समोरच्या फलंदाजाला, आणि खूप चांगली साथ दिली. टीमची टोटल झाली ती 48 धावा, 48 आणि 4 बॉल आता शेवटचे शिल्लक आहे. ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न होता. लाईन खराब, वाईट बॉलचा इशारा. पंच कळवत असताना 1 अतिरिक्त धाव मिळते. टीमची टोटल पुढे सरकते 49 धावा. शेवटच्या मुवमेंटला आपण पाहतोय चेंडूने काटा बदलला. टप्पा पडल्यानंतर गरकन बाहेर फिरला, मात्र जास्तच फिरला. चेंडूची पिचिंग चुकली, त्यामुळे चेंडूची लाईन चुकली. चेंडूचा आपण पाहतोय दिशा चुकली. 49, लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचे 4 बॉल शिल्लक.
प्रियदर्शनी बेलापूर एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना पुन्हा एकदा जागेवरनच खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. बॉल गेलाय तो मिड विकेटच्या दिशेने आणि चांगला थ्रो आपण पाहतोय. कौतुक करावं लागेल फिल्डरचं देखील. संग्राम अगदी बुलेट थ्रो स्ट्रेट टू विकेट कीपर आणि फलंदाज बाद होत असताना आपण पाहतोय सिद्ध कोहली. ऍक्शन रिप्ले आपण पाहता रनआउटचा. थोडीशी घाई केली आपण म्हणूया सिद्धूने. तर ओमी केनीच्या सरळ हातामध्ये थ्रो संग्रामच्या माध्यमातून 50 धावा लागल्या धावफलकावर. 50 रन्स कंप्लीटेड. कारण 1 रन आली होती. दुसऱ्या रनचा प्रयत्न करत असताना सिद्धू बाद झालेत. कौस्तुभ म्हात्रे अजून एक हार्ड हिटर बॅटर प्रियदर्शनी बेलापूर संघाचा. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. या ओव्हरमध्ये आपण पाहतो आतापर्यंत 11 रन दिल्यात मोनिशने 3 बॉलमध्ये. सध्या ड्रोन का आपण व्ह्यू पाहताय या संपूर्ण क्रीडांगणाचा आणि सध्या ऑनस्क्रीन तुम्ही पाहताय नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर दीपक बाराम पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत वनमंत्री आदरणीय श्री गणेशजी नाईक साहेबांचा हा एक फोटो जो उद्घाटन समय आपण पाहिलं टिपण्यात आला होता परवाच्या रात्री बुधवारच्या रजनीमध्ये जेव्हा या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या क्रीडांगणावर संपन्न झाला. आणि सध्या ड्रोन व्ह्यू आपण पाहताय tenniscricket.in च्या माध्यमातून. कौस्तुभ ऑन स्ट्राईक. फुल टॉस बॉल ताकदीने मारण्याचा प्रयत्न. इनफिल्ड नाहीये. डीपमध्ये खेळाडू पोहोचेल. सिंगलच मिळणार कारण विनायकला जास्तीत जास्त स्ट्राईक द्यायची. विनायक 10 बॉल 26 वर खेळतोय म्हणजे टीमची टोटल आता झाली आहे ती 51 धावा आणि त्यापैकी निम्म्या धावा एकट्या विनायकने मारल्यात. त्यामुळे त्याचं कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला इथे नक्कीच पाहायला मिळतंय. किती महत्त्वाचं आहे. इम्पॉर्टंट नॉक तो खेळतोय. एक महत्त्वाची खेळी तो साकारतोय आपल्या प्रियदर्शनी बेलापूर या टीमसाठी. यावेळेस बघा पुन्हा ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये नाहीये कोणता खेळाडू. पॉइंटला बॉल चाललाय. कव्हरवरनं आलाय खेळाडू बॅकअपसाठी. 2 धावा इझिली पूर्ण होतात. 53 धावा धावफलकावर 53 आणि आता शेवटचा बॉल शिल्लक. गेल्याही सामन्यामध्ये 54 उभारल्या होत्या प्रियदर्शनी बेलापूर संघाने रुद्र 11 महापेच्या विरुद्ध आणि इथे त्याच्याच आसपासचा स्कोर झालाय. तोही डिफेंड केला होता. आता इथे आव्हान वेगळं आहे. तिथे प्रतिस्पर्धी वेगळा होता. इथे प्रतिस्पर्धी वेगळा आहे. समोर ओमी केनी हे विसरून चालणार नाही. इतरही खूप चांगले तडाकेबंद आणि आक्रमक शैलीचे फलंदाज उत्कर्ष दिवाच्या स्क्वॉडमध्ये. त्यामुळे एक चांगली फाईट होईल. एक चांगली लढत होईल अशी आपण अपेक्षा करूया. आता टार्गेट किती सेट केलं जाणार कारण शेवटचा 1 बॉल इथे येणं बाकी आहे. 53ला 2 आहे सध्या आपण पाहतोय धावफलक. 53 लॉस ऑफ 2 विकेट्स. लोअर फुल टॉस बॉल नी बेंड केला होता. ऑन साईडला दिशा दिली आहे. फिल्डर तिकडे पाहायला मिळतात. डायरेक्ट थ्रो ओमी केनीच्या हातात आणि इथे काय घडतंय. फलंदाज बाद आहे. स्क्वेअर लेग पंचाने सांगितले मात्र 1 रन नक्कीच मिळणार. 1 रनच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले ती पुन्हा एकदा 54 आणि याही मॅचमध्ये समोरच्या संघाला 55 धावांचं आव्हान दिले प्रियदर्शनी बेलापूर संघाने. गेल्याही सामन्यामध्ये सेम आव्हान होतं आणि याही सामन्यामध्ये तेच आव्हान आपल्याला पाहायला मिळते. जाऊया आपण सन्मान सोहळ्याकडे. सर्वप्रथम तर आपण सन्मान करूया आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकला. युवा प्रतिभावंत खरं तर गुणवान समालोचक नेरुळ गावचे सुपुत्र रोहित भोपी सरांचा सन्मान आपण करूया. मी कुशलदादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. सध्या ऑनस्क्रीन आपण पाहताय tenniscricket.in च्या माध्यमातून हा सन्मान आपण करतोय आणि नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर दीपक पाटील साहेब देखील त्या ठिकाणी जॉईन होतील. कारण दीपक पाटील साहेब एक असं व्यक्तिमत्व आहे की क्रिकेटसाठी नेहमीच पुढाकार घेणाऱ्या व्यक्तिमत्वामध्ये समालोचक असतील पंच खेळाडू सर्वांच्याच पाठीशी उभे राहत असतात. या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक मोमेंटो देखील आपण देतो. क्रिस्टल मोमेंटो. कुशलदादा मडवी असतील दीपक पाटील साहेब असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये रोहित भोपी सरांचा सन्मान आपण केला. खूप चांगला आवाज आपण पाहतोय. सातत्याने नवी मुंबई परिक्षेत्रामध्ये आपण ऐकत असतो आणि त्यांचा सन्मान इथे आपण केला. उत्तरार्धाकडे आपण वळतोय जिथे आपण पाहिलं की याही मॅचमध्ये 55 धावांचं आव्हान आहे. 54 धावा उभारल्या गेल्यात आणि 55 धावा करायच्यात त्या उत्कर्ष दिवा टीमला. चांगली फाईट होणार आहे कारण सुपर 4 साठी हा थरार आहे. हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे.
जिंकाल तर किमान एका बक्षिसाचे मानकरी होणार आहेत. आणि या सामन्याची कहाणी काय असणार, या सामन्याला रंगवण्यासाठी शब्दरचना आपल्याला ज्यांची ऐकायला मिळेल असे रोहितजी बोपे यांच्याकडे आपण वळूया उत्तरार्धासाठी. थँक्यू सो मच युवराजजी माळी सर यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या सत्रामध्ये प्रियदर्शनी बेलापूर टीम मागच्या मॅचमध्ये जे टार्गेट त्यांनी ठेवलं होतं 55 धावसंख्येचं, तेच टार्गेट याही मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. लोकनेते चषक 2026मध्ये या ठिकाणी मला समालोचन करण्याची संधी दिली कुशल 11 जय गणेश सारसोळे, आणि त्याचबरोबर लोकनेते चषकामध्ये प्रथमतःच समालोचन करण्याची संधी ज्यांनी आम्हाला दिली त्यांचा मी आभार व्यक्त करतोय. मग संजयजी मडवी असतील, मग दीपक वैद्य असतील, प्रभूजी तांडेल असेल, देवादादा मडवी असतील, आणि त्यानंतर कुशलदादा असतील, मग गणेशदादा असतील, सर्वांचंच या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. त्यांनी आम्हाला प्रथमतःच या लोकनेते चषकामध्ये समालोचन करण्याची संधी दिली. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि या स्पर्धेमध्ये शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतो या तिसऱ्या रजनीतील, जिथे उत्कर्ष दिवा त्यांच्या विरोधामध्ये आपण संघ पाहतोय. प्रियदर्शनी बेलापूर टीम आपल्याला पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थाने इथून मॅच जिंकायची असेल ना तर ओमी केणी मला बॅटिंग आता चांगली करावी लागणार आहे, कारण की पहिल्या 2 मॅचेसमध्ये उत्कर्ष दिवा टीमच्या जर मॅचेस पाहिल्या तर लो स्कोरिंग होत्या. दोन्ही मॅचेसमध्ये त्यांनी चेस केलेला आहे, परंतु लो स्कोरिंग मॅचेस होती. ते अगदी सहजरित्याने दोन्ही सामने त्यांनी जिंकले. पण तिसऱ्या मॅचमध्ये कडवं झुंज, कडवं आव्हान मी तर म्हणेन ओमी केनी आणि त्यांच्या संपूर्ण टीम समोर. उत्कर्ष दिवा या टीममध्ये खरं त्याने चांगले बॅटर आहेत, विराज आहेत, मग संग्राम आहेत, ओमी केनी आहे, वैभव देखील बॅटिंग करत आहेत, यश पाटील देखील बॅट्समॅन आहेत. बॅटिंग जी आहे ना ती चांगली आहे उत्कर्ष दिवा या टीमकडे. तर या मैदानामध्ये खेळत असताना ओमी केनी भरपूर कारनामा केलेत, परंतु दुसऱ्या बाजूला प्रियदर्शनी बेलापूर टीम, ज्या टीमने भरपूर स्ट्रगल केलाय, ज्या टीमने ट्रॉफीसाठी भरपूर मेहनत केलेली आहे. प्रत्येक मॅचमध्ये, प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रियदर्शनी बेलापूर टीमला पण खेळताना पाहतो. एकत्रित येऊन हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरतो. ज्यावेळेस ही टीम खेळताना दिसले त्यावेळेस संपूर्ण टीम उपस्थित असते. कोणताच खेळाडू खऱ्या अर्थाने उपलब्ध नसतो असं पाहिलेलंच नाही आहे. प्रत्येक खेळाडू आवर्जून या प्रियदर्शनी बेलापूर टीमसाठी उपलब्ध असतो. ते कोणतीही स्पर्धा असू दे. प्रत्येक मॅचमध्ये आपण स्वप्नीलला पाहिलाय, विनायकला पाहिलाय, साहिलला पाहिलाय, कौस्तुभला पाहिलाय, सिद्धूला देखील पाहिलाय. हे खेळाडू उपस्थित असतात ज्या वेळेस या प्रियदर्शनी टीमची मॅच असते. तो समोर बॅटल आता चांगला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला साहिल दिवेकर गोलंदाजीसाठी येतील, समोर ओमी केणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. विराज मडवी त्यांच्या समवेत बॅटिंगसाठी तयार आहेत. 55 धावसंख्येचं टार्गेट आहे जे सेट केलं आहे. रन चेससाठी ओमी केनी तयार असणार आहे. या मॅचमध्ये त्याला माहिती आहे सुरुवात चांगली हवी आहे, पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये रन चांगले हवे आहेत. आणि सुरुवातीलाच साहिल दिवेकर ज्याने पहिल्या मागच्या 2 मॅचेसमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु यावेळेस बॅट्समॅन एक वेगळ्याच क्वालिटीचा आहे ना, ज्याने संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्व दणानून सोडलाय. पहिलाच बॉल फुल टॉस होता, समोरच्या दिशेला ड्राईव्ह केला, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक सिंगल रन खातं ओपन झाला आहे उत्कर्ष दिवा टीमचं. पहिल्याच बॉलवरती सिंगल रन आपल्याला पाहायला मिळतं. फुल टॉस बॉल होता. फुल टॉस बॉलला समोरच्या दिशेला ड्राईव्ह करत असताना उत्कर्ष दिवा टीम सुरुवात चांगली झालेली आहे. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे. 55 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सिद्धू कोहलीने प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी घेतली आहे. क्रिश मुकादमने प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी घेतलेली आहे. क्रिश मुकादम या गोलंदाजाचं कौतुक करावं लागणार आहे. प्रियदर्शनी बेलापूर टीमचं कौतुक करावं लागणार आहे. त्या गोलंदाजाला घडवलंय, त्या गोलंदाजाला सरावामध्ये बनवलंय, आणि त्यानंतर मात्र ती टीम मैदानाच्या आतमध्ये खूप चांगलं प्रदर्शन करत असताना यावेळेस जर पाहिलं तर बॅटची एज लागली आहे. कसूब मात्र विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. याही खेळाडूने मुंबई टेनिस क्रिकेट दणानून सोडलं होतं, आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक स्पर्धेमध्ये याही खेळाडूचा मी उल्लेख करत असतो की इंजरी झाली होती, भरपूर मोठा ॲक्सिडेंट झाला होता. त्यानंतर असं वाटलं होतं कसूब मात्र मैदानाच्या आतमध्ये कधी दिसणार नाही आहे या जर्सीमध्ये प्रियदर्शनी टीमच्या. त्याच्यानं पुन्हा एकदा उभारी घेतली, पुन्हा एकदा आपल्या टीमसाठी उभा राहिला, सध्या विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. यावेळी शॉर्ट बॉल टाकला गेला होता, थोडासा लेन जो आहे तो टप्पा जो तो मागे आपल्याला पाहायला मिळाला. साहिल दिवेकर
आई भरपूर वर्ष या नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये खेळतो, म्हणून प्रत्येक बॅटर आणि प्रत्येक खेळाडू माहिती आहे साहिल दिवेकरला. टीमची धावसंख्या सध्या 2 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि 2 धावा सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. लोकनेते चषकाचा थरार कालच्या दिवसामध्ये करंजा माता 11 शिरोणे या टीमने सुपर 4 मध्ये क्वालिफाय केलंय. सेमीफायनलमध्ये त्यांनी प्रवेश नोंदवलेला. आजच्या दिवसामध्ये उत्कर्ष दिवा की प्रियदर्शिनी बेलापूर. यावेळेस फटका चांगला आहे समोरच्या दिशेला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहेत. वन बाउन्स सीमारेषा पार, रन चेसला सुरुवात. चौकार आलाय ओमी केनीच्या बाटमधनं, पहिला चौकार आलाय उत्कर्ष दिवा या टीमसाठी. 4 धावसंख्येची गरज खऱ्या अर्थाने होती, कारण की जो मोमेंटम आहे तो त्यांच्या बाजूने शिफ्ट करायचा होता आणि धावसंख्या धावफलकावरती 4 ने पुढे जात असताना टोटल धावा धावफलकावरती लागल्यात 6 धावा. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झाला. विकेटची गरज आहे प्रियदर्शिनी बेलापूर टीमला. गतवर्षी भरपूर स्ट्रगल केलं या टीमने. समोरच्या बाजूला उत्कर्ष दिवा संघ, आई संघ खूप चांगला खेळ साकारतोय मैदानाच्या आतमध्ये. उत्कर्ष दिवा टीमने देखील भरपूर मोठमोठ्या टीमला मात्र नमवलेला आहे आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय साहिल दिवेकर आणि त्याजवळ प्रियदर्शिनी बेलापूर टीम समोर ही टीम खेळत असताना उत्कर्ष दिवा संघ रायगड विभागामध्ये देखील खेळताना पाहिलं या टीमला. ही शेवटची मॅच आजच्या रजनीतील जो संघ जिंकेल तो सेमी फायनल मध्ये प्रवेश करणारा. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. पाचवा बॉल स्लॉट मध्ये होता आणि बॉल पाठवलाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार ओमी केनीच्या बॅटमधनं. चेस चांगलीच रंगणार आहे, यात काही शंका नाहीये. ओमी केनी जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये ना तोपर्यंत टेन्शनचं वातावरण मात्र प्रियदर्शिनी बेलापूर टीमच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळणारा. 2 लगातारचे चौकार ठोकलेत आणि त्यानंतर आपण पाहतोय आता रन चेस जे आहे ना ते तुल्यबन पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थाने जो रिक्वायर रन रेट त्यांना हवा होता त्या रिक्वायर रन रेटच्या माध्यमातून तो सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन केला आतापर्यंत. नक्कीच खरं तर मागच्या मॅचमध्ये ज्यावेळेस ओमिकीने बॅटिंग करत होता त्याही वेळेस आम्ही सांगितलं होतं की ISPL ची स्पर्धा जे स्वप्न होतं जे स्वप्न साकार झालं यंदाच्या हंगामामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी डीपमध्ये. एक सिंगल रन कंप्लीट झाली आहे. एकाच धावसंख्येवरती मात्र समाधान मानावं लागणार आहे दोन्ही बॅटर्सला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आहे आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 11 धावा पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. विकेट एकही गमावलेली नाही आहे, ही महत्त्वाची गोष्ट आहे उत्कर्ष दिवा या टीमसाठी. बँगलोर स्ट्रायकर्स या टीमकडनं ISPL ची स्पर्धा त्यांनी खेळली आणि सातत्याने मोठमोठे पारितोषिक देखील त्यांनी जिंकलेले आहेत. स्वप्नातील कार ती कार देखील या खेळाडूकडे आणि खऱ्या अर्थाने या खेळाडूने प्रभावित केलं. नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा झेंडा रोवलाय 7 समुद्र पार जाऊन. दिवा गाव त्याचबरोबर नवी मुंबई टेनिस क्रिकेट. भूषण पाटील डावकुऱ्याचा फलंदाज त्याने देखील सुरुवात केली होती. 7 समुद्र पलीकडे नवी मुंबईचं नाव खऱ्या अर्थाने ते झेंडा फडकवला होता. त्यानंतर ओमी केनी, विकी भोईर एक खेळाडू धीरज भोईर तोही ISPL खेळला. अभिमान वाटायला पाहिजे या खेळाडूंचा. या खेळाडूने नवी मुंबई नगरीमध्ये जन्म घेतला. सध्या मैदानाच्या आतमध्ये त्यातमधला एक हिरा ओमी केनी सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. गोलंदाजीसाठी कोणता गोलंदाज येईल हे पाहावं लागणार आहे, कारण की विनायक झेंडे देखील स्वप्नील यांच्याकडे मात्र जबाबदारी सोपवलेली आहे. 18 चेंडू आणि 44 धावसंख्येची गरज आहे या मॅचमध्ये. 18 बॉल 44 धावसंख्येची गरज आहे. या खेळपट्टीचा जर विचार केला खेळपट्टीवरती रन दुसऱ्या सत्रामध्ये होत नाहीयेत, रन चेस होत नाहीये. त्या खेळपट्टीवरती गोलंदाजांना मदत मिळते आणि खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागणार आहे नितीन सुतार ज्यांनी ही विकेट बनवली. कारण की प्रत्येक वेळेला आपण पाहतो या मैदानावरती या खेळपट्टीवरती फलंदाजांची भरपूर मदत होते आणि खरं तर फलंदाज धुमाकूळ घालतात, परंतु यावेळेस अशी विकेट तयार केली आहे ना की गोलंदाजांनी मदत मिळते. प्रत्येक वेळी या खेळपट्टीवरती बॅट्समॅनची मजा का झाली पाहिजे हा विचार केला आयोजकांनी आणि गोलंदाजांसाठी मदत या खेळपट्टीवरती. पहिलाच बॉल आपण पाहतोय, बॉल हवेमध्ये, कॅच घेणं इम्पॉर्टंट आहे. कॅच ड्रॉप झाली आहे. ओमी केनीचा झेल ड्रॉप झाला. एक रन कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न करतायत, रनआउट ही सोडलेला आहे. बॉल कलेक्ट केलेला नाहीये कौस्तुभ म्हात्रेने. बॉल कलेक्ट केला असता तर कदाचित ओमी केनीला रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद करण्यामध्ये देखील ते यशस्वी झाले असते. पहिल्याच बॉलवरती 2 धावा. कॅच ड्रॉप झाली, कठीण जरूर होती. ऍक्शन रिप्लेमध्ये पुन्हा एकदा आपण पाहूयात. आजची टॉप एज लागली, त्याच्यानंतर शॉर्ट पॉइंट लेगचा क्षेत्ररक्षक भरपूर स्ट्रगल केलं त्याही फिल्डरने, परंतु ही कॅच घ्यायला हवी होती. क्रिश मुकादम होते कदाचित त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप झाली. त्याच्यानंतर कौस्तुभ म्हात्रे त्याच्याकडेही मात्र संधी होती. पहा भरपूर लांब होता. पुन्हा एकदा तयार होत आहेत स्वप्नील.
गतीमध्ये परिवर्तन केले गेले. याही वेळेस शरीराचा वेध घेत असताना मागच्या मॅचमध्ये पाहिलं असेल स्वप्नील ठाकूरने की करावे 11 करावे टीमचे गोलंदाज जे स्लोवर वन टाकत होते आणि स्लोवर वन टाकत असताना ओमी केनीला भरपूर त्रास झाला होता. मोठे फटके त्यावेळेस येत नव्हते त्यांच्या बॅटमधनं. विपुल भोईर, हरदेव तांडेल यांनी स्लोअर वन टाकून मात्र त्रास दिला होता ओमी केनीला आणि याही वेळेस फिंगर रोल्स केले स्वप्नील ठाकूरने. आणखीन एक चेंडू आपण निर्धाव पाहतोय. लोकनेते चषकाचा थरार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, चषक पाहायला मिळतं. परंतु यावेळेस एक वेगळा फॉर्मॅटमध्ये आला हा चषक. रजनी स्पर्धेच्या माध्यमातून लोकनेते चषक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फटका चांगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. कॅच पुन्हा एकदा ड्रॉप झाली आहे आणि यावेळेस सिद्धू कोहली होते. कॅच कोणाची ड्रॉप करताय तुम्ही? जो शेवटच्या षटकामध्येही मॅच पलटू शकतो त्या बॅटरची तुम्ही कॅच ड्रॉप करताय. ओमी केनी भरपूर महागा ठरू शकतो प्रियदर्शनी बेलापूर टीमला. पहिली कॅच जी ड्रॉप झाली ना तो ही प्लेअर ऑफ द मॅच होता क्रिश मुकादम. दुसरी कॅच जी ड्रॉप झाली ना ती प्लेअर ऑफ द मॅचची जर्सी घालून आहे सिद्धू कोहली. आणि सिद्धू कोहलीकडनं अशा पण चुका पाहत नाही. अगदी सिंपल कॅच होती, अगदी सोपा झेल होता. परंतु मैदानाच्या आतमध्ये प्रेशर असतं ना की या मोठ्या खेळाडूचा झेल माझ्याकडे येतोय, त्यामुळे त्या प्रेशरमध्ये कधी कधी हातातनं झेल जो आहे ना तो निसटतो. आणि तेच काहीतरी घडलं सिद्धू कोहलीच्या बाबतीत जर सांगायचं झालं. पहिल्या बॉलवरती आपण पाहतो की मोठा फटका खेळायचा होता, तिथे मात्र कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा दुसरं जीवनदान मिळालं. विराज मडवी याही बॅटरला बॅटिंग चांगली करावी लागणार आहे, कारण की एकटा ओमी केनी रन चेस करू शकत नाही आहे ना. फुलटॉस बॉल आहे, दिशा दिलेली आहे मिड विकेटला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल रन. दुसरीचा प्रयत्नही करत नाहीये, कारण की ओमीला देखील माहिती इथून जर वेळ निघून गेली ना तर कठीण होऊन जाईल. समीकरण जर पाहिलं तर आता समीकरण येऊन ठेपलंय. येणारे बॉल त्यांच्याकडे आहेत 14 आणि 14 बॉलमध्ये 40 रनची गरज आहे या मॅचमध्ये. 14 बॉल 40 धावसंख्येची गरज आहे. जसे मात्र डॉट बॉल येतील एकेरी धावसंख्या येईल प्रत्येक बॉलवरती, तसा प्रेशर मात्र बॅटर्सवरती वाढेल. ओमी केनी 7 बॉल आतापर्यंत फेस केले, 13 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. 55 धावसंख्येचं टार्गेट आहे. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहतोय 17.14चा. करंट रन रेट आपण जर पाहिला तर 9चा आहे. मोठ्या फटक्यांची गरज आहे. 17चा रिक्वायर्ड रन रेट म्हटल्यानंतर पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळत ऑन साईडला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक रन कंप्लीट झाली आहे. एकाच धावसंख्येवरती समाधान पुन्हा एकदा मानावा लागणार आहे. स्वप्नील ठाकूरचं कौतुक करावं लागणार आहे. ज्या पद्धतीने स्वप्नील ठाकूर गोलंदाजी करतोय, 5 बॉल आतापर्यंत त्याने टाकून झालेत आणि 5 बॉलमध्ये फक्त 5 धावा दिल्यात. आणि समोर बॅटिंगसाठी कोण होते? ओमी केनी आणि विराज मडवी हे दोन बॅटर जे सलामीवीर आहेत उत्कर्ष दिवा टीमचे. आता 13 चेंडू आणि 39 धावसंख्येची गरज आहे मॅचमध्ये. ते कॅचेस ड्रॉप जे झाल्यात ना त्याचं नुकसान नंतर झाला ना पाहिजे प्रियदर्शनी बेलापूर टीमला. 2 संध्या मिळून दिल्या होत्या, ते प्राप्त केल्या नाही आहेत. स्वप्नील ठाकूर शेवटचा बॉल हा विराज मडवी यांच्यासाठी. शेवटचा बॉल पुन्हा एकदा मिस फिल्डिंग झाली आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय तिथे क्षेत्ररक्षक होते शॉर्ट फाईन लेगला, त्यांच्या मधनं बाजूने हा बॉल त्याच्या अंगाच्या खालनं असं म्हणता येईल का बॉल निघून गेला. फाईन लेगच्या रिझनला हा चौकार आला. हा संघर्षमय चौकार होता विराज मडवी यांच्या बॅटमधनं. इनसाइड एज लागली आहे. विकेट किपरने प्रयत्न केले, त्यानंतर तो शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक होता त्यांनी प्रयत्न खूप केले, परंतु हा नशिबाचा चौकार उत्कर्ष दिवा टीमला मात्र या रन चेसमध्ये मदत देऊन जाईल. आता 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉलमध्ये 35 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल 35 धावसंख्येची गरज. विनायक झेंडे, क्रिश मुकादम हे 2 गोलंदाज प्रियदर्शनी बेलापूर टीमकडे आहेत. प्रियदर्शनी बेलापूर टीम ही टीम भरपूर मेहनत करते ना, की एकही रजनी स्पर्धेची ट्रॉफी या टीमकडे नव्हती. आणि गतवर्षी मात्र रायगडमध्ये उरम परिसरामध्ये मुळेकंठच्या मैदानावरती पहिली ट्रॉफी रजनी स्पर्धा या प्रियदर्शनी बेलापूर टीमने जिंकली. आणि तिथून मात्र या टीमने मागे वळून पाहिलेला नाही आहे, परंतु त्यानंतर थोडासा खडतर प्रवास राहिला या टीमचा. 12 मध्ये 35 धावा. मागच्या मॅचमध्ये तर डिफेंड केल्या होत्या 55, पण या मॅचमध्ये 12 मध्ये 35. मॅच अजून तुल्यबान आहे असं म्हणता येणार नाही की मॅच पूर्णपणे झुकली आहे प्रियदर्शनी टीमच्या बाजूने, कारण की जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये ओमी केनी आहे ना तोपर्यंत या सामन्याचं चित्र बदलू शकतं. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय विनायक झेंडे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आला. त्यांचे वडील भारतीय सेनेत कार्यरत आहेत आणि खऱ्या अर्थाने रिटायर झालेत. आणि त्यांचे जे सुपुत्र विनायक झेंडे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला जरूर मिळतील. हे निर्णायक षटक असणार आहे. या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा खर्च कराव्या लागतील विनायक झेंडेला, जेणेकरून क्रिश मुकादम याच्यावरती प्रेशर राहणार नाहीये.
साहिल दिवेकर आता विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मिड ऑफला आपण पाहतोय कौस्तुभ म्हात्रे यांना, जे 2 ओव्हरसाठी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये होते. 12 मध्ये 35 बनवायचे आहेत. गोलंदाज विनायक झेंडे तयार होत आहेत. समोर ओमी केनी आहेत. त्यावेळेस हा बॉल सोडून दिला. वेग भरपूर होता, परंतु लाईन लेन दिशा खराब पाहायला मिळाली. पहिलाच बॉल व्हाईट बॉल. 21 धावा सध्या धावफलकावरती लागलेले आहेत. 12 चेंडूमध्ये 34 रनची गरज आहे. 12 बॉल 34 धावा. मॅच ऑन आहे. चेस अजूनही ऑन आहे जोपर्यंत ओमी मैदानाच्या आत आहे. 12 बॉल 34 रनची गरज आहे. विनायक झेंडे पुन्हा एकदा तयार होत आहेत. यावेळेस उडवला ऑन साइडला, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. कॅचेस विन द मॅचेस सातत्याने म्हटलं जातं. ज्या 2 कॅचेस ड्रॉप केल्या, आता तुम्हाला तो त्रास देणारच आहे ना. विनायक झेंडे पहिल्या बॉलवरती जर पाहिला तर व्हाईट बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, तो यावेळेस स्लॉटमध्ये बॉल होता. अशा पद्धतीची गोलंदाजी तुम्ही या बॅटरला करू शकत नाहीये. कारण की आमच्या माहितीसाठी, खऱ्या अर्थानं तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगतोय की ओमी केनी सरावमध्ये 400 ते 500 बॉल खेळतो असं आम्हाला कळालं आहे नेट्समध्ये. ओमी केनी त्याची नजर मात्र खूप चांगल्या पद्धतीने बॉलवरती आहे. असाच मोठा खेळाडू बनत चाललेला नाही आहे. त्याला माहिती आहे अजून मोठं शिखर गाठायचं आहे मला. ही तर माझी सुरुवात आहे. जे काय मी कमवलं आहे अजून ही सुरुवात आहे. अजून भरपूर मोठं करिअर आहे माझं, हे माहिती आहे त्याला. 27 धावा सध्या धावफलकावरती लागल्यात. त्या कॅचेस तुम्ही ड्रॉप केल्यात त्या तुम्हाला मागात पडतील, यात काही शंका नाही आहे. विनायक झेंडे पुन्हा एकदा तयार होत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पंचांकडे मात्र अपील केली व्हाईटसाठी ओमी केनीने. व्हाईट बॉल पंचांनी सांगितलं. आणखीन एक एक्स्ट्रा रन. दबाव पूर्णपणे विनायक झेंडे यांच्यावरती असणार आहे. कारण की ज्या पद्धतीने सध्या आता बॅटिंग करतो, जो षटकार लगवला मागच्या बॉलवरती ओमी केनीने, त्याच्यानंतर प्रेशर पूर्णपणे विनायक झेंडे यांच्यावरती जरूर पाहायला मिळेल. 28 धावसंख्येवरती आपण पाहतोय उत्कर्ष दिवा टीमला. सध्या मैदानाच्या आतमध्ये हा खेळ करत असताना ओमी केनी मैदानाच्या आतमध्ये 55 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. त्यावेळेस पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल टाकला समोरच्या दिशेला. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने येत आहेत. ऋषी म्हात्रे त्या ठिकाणी आहेत. 2 धावा मिळतील. या 2 धावेबरोबर मात्र टीमची धावसंख्या 30 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. आता 10 मध्ये 25 बनवायच्या. 10 चेंडू 25 धावसंख्येची गरज आहे मॅचमध्ये. शेवटचा सामना भरपूर रोमांचक पाहायला मिळतोय. कोणता संघ सेमीफायनल मध्ये जाणार आहे आणि खेळाडूंसाठी एक महत्वाची गोष्ट आहे, महत्वाची माहिती आम्ही पोहोचवतोय का इथून या मॅचमध्ये जेवढ्या धावा तुम्ही कराल त्या सिरीजसाठी काउंट केल्या जातील. यापुढे सेमीफायनलमध्ये जर तुम्ही प्रवेश केलात, कोणताही बॅटर कोणत्याही गोलंदाजीचे पॉईंट्स आम्ही मोजणार नाही आहोत. ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. फुल टॉस बॉल आहे मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक बॉल सीमा रेषा पार. षटकार 6 धावा. षटकार ठोकलाय. फुल टॉस बॉल होता आणि अशा सिच्युएशनला तुम्ही फुल टॉस बॉल ओमी केनीला टाकू शकत नाहीयेत. समीकरण 9 चेंडू 19 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. वडा मॅच. 9 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज असणार आहे. काय सामना फिरलाय मित्र. म्हणेन 2 कॅचेस नाही तर 3 कॅचेस गौरव ड्रॉप झालेले आहेत. 3 कॅचेस नाही 3 जीवनदान खऱ्या अर्थाने. बॉल मैदानाच्या आतमध्ये पुरवायचे आहेत. चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुरवा. कारण की शॉर्ट फाईन लेगला जो क्रिश मुकादम यांच्या हातातनं झेल ड्रॉप झाला होता, त्याच्यानंतर कौस्तुभ म्हात्रे यांच्याकडे संधी होती. बॉल कलेक्ट करून ते अगदी आरामात ओमी केनीला बाद करू शकले असते. त्याच्यानंतर सिद्धू कोळी यांच्या हातातनं झेल निसटला आणि त्यात तुम्हाला भोगावा लागते मैदानाच्या आतमध्ये. 9 चेंडू 19 रनची गरज आहे. इथून मॅच अजूनही संपलेली नाहीये. मॅच अजूनही ऑन आहे. 9 चेंडू 19 धावसंख्येची गरज आहे. ज्या फ्लो मध्ये सध्या मैदानाच्या आतमध्ये तो बॅटिंग करतोय ओमी केनी. 9 चेंडू 19 धावसंख्येची गरज. कॅच ड्रॉप झाली. ही पहा, ही कॅच जी मेगा स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळते. तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल. कॅच ड्रॉप झाली ओमी केनीची आणि त्याच्यानंतर ओमी केनीचे पलटवार. ही पहिली कॅच होती जी क्रिश मुकादम यांच्या हातातनं ड्रॉप झाली आणि त्याच्यानंतर ही सेकंड कॅच. त्यानंतर षटकार आपल्याला पाहायला मिळतात मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हे षटकार ठोकलेत ओमी केनीने. त्यावेळेस पुन्हा एकदा मिड विकेटला आपण पाहतोय 2 त्याच रिझनला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार ठोकलेत. tenniscricket.in ची बातच अलग आहे ना. सातत्याने हे हायलाइट्स दाखवत असतात की कुठे चूक झाली, टर्निंग पॉईंट काय होतं मॅचचा. विनायक झेंडे यांच्याकडे अजूनही संधी आहे. 9 चेंडू 19 धावा. इथून जर विकेट मिळाली ओमी केनीची, डॉट बॉल आले, प्रेशर पुन्हा एकदा निर्माण होऊ शकतो. विकेट इम्पॉर्टंट आहे. विकेटसाठी जायचं आहे प्रियदर्शनी बेलापूर टीमला.
यावेळेस इथे विकेट मिळाली आहे. ज्या गोष्टीची चर्चा करत होतो, विनायक झेंडे हा मॅच सोडणारा खेळाडू नाहीये. विकेट जर इथून मिळाली मॅच मध्ये तुम्ही पुनरागमन कराल, तेच सांगत होतो आणि तेच घडले. मैदानाच्या आतमध्ये विकेट मिळाली आहे आणि मॅच पूर्णपणे आता प्रियदर्शनी बेलापूर टीमच्या बाजूने झुकलेली आहे. आता 8 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज आहे मॅच मध्ये पुनरागमन केलं प्रियदर्शनी बेलापूर टीमला. कारण की तुम्ही रात्रभर संध्याकाळपासून मेहनत करताय. या शेवटच्या मॅच मध्ये पराभूत व्हायचं नाहीये असं प्रत्येक टीमचं स्वप्न असतं आणि प्रत्येक टीम आणि प्रत्येक कॅप्टन देखील म्हणत असतो की 2 मॅचेस आपण मेहनत केली आहे, तिसरी मॅच ही मेहनत करायची आहे आपल्या गावासाठी, आपल्या टीमसाठी. आणि शेवटच्या मॅच मध्ये ओमी केनीने मॅच बनवलेली आहे, परंतु मॅच फिनिश करता आलेली नाहीये. विकेट मोठी गेली आहे, ओमी केनीची विकेट मिळाली आहे. त्याच्यानंतर सेलिब्रेशन ही आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. 8 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. 8 बॉल 19 धावा. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी कोणता बॅटर जाईल? यशला तयार केलं गेलंय. यशला सांगितलं, यशवरती भरोसा दाखवला गेलाय. यश मैदानाच्या आतमध्ये जाईल आणि 8 मध्ये 19 धावा हे समीकरण त्याच्या समोर असणार आहे. 8 बॉल 19 धावसंख्येची गरज आहे. ओमी केनी मॅच बनवलेली आहे. थोडेसे सल्ले मात्र देत असताना त्याला ज्या पद्धतीने खेळपट्टी ही गोलंदाजीसाठी मदत देते ते सांगत असताना, कारण की यश पाटील प्रथमतःच या खेळपट्टीवरती बॅटिंग करण्यासाठी आपल्याला पाहायला जरूर मिळेल. 8 चेंडू 19 धावसंख्येची गरज आहे आणि या खेळपट्टीवरती नवीन बॅटरसाठी बॅटिंग करणं थोडंसं कठीण आहे. ओमी केनी पूर्णपणे सेट झाला होता, तो मॅच फिनिश करू शकला असता. परंतु विनायक झेंडे याला मी ज्या पद्धतीने सांगितलं की पुनरागमन करू शकतो, इथून जर विकेट, इथून जर डॉट बॉल आले तर मॅच मध्ये तुम्ही पुनरागमन करू शकता आणि ते केलंय प्रियदर्शनी बेलापूर टीमने. 8 चेंडू 19 धावसंख्येची गरज असणारे सध्या मैदानाच्या आतमध्ये. लोकनेते चषकाचा थरार आहे. इथली जर ट्रॉफी उचलायची असेल ना या लोकनेते चषकाची, तर तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे. सहजासहजी या स्पर्धेची ट्रॉफी तुम्ही उचलू शकत नाहीये. या मैदानावरती भरपूर संघर्ष करावा लागणार आहे. ही सहजरित्याने ट्रॉफी लोकनेते चषकाची तुम्हाला मिळणार नाहीये. स्ट्रगल करावं लागेल, संघर्ष करावा लागेल. पहिलाच बॉल आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला गेला शरीरापासून दूर आणि हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आता आत्मविश्वास भरला असणार आहे विनायक झेंडे यांच्या आतमध्ये, कारण की जो राऊंड द विकेटने गोलंदाजी करतायत आणि त्याचा अँगलचा वापर जो करतायत, लाजवाब गोलंदाजी करतायत. 7 बॉल 19 ची गरज आहे. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका हवा आहे उत्कर्ष दिवा टीमला. 7 बॉल 19 धावसंख्येची गरज. शेवटचा बॉल ऑन साइडला खेळत सिद्धू कोळी त्या ठिकाणी आहेत, बॉल पकडतील. खूप चांगली फिल्डिंग केलेली आहे, दुसरीचा प्रयत्न करतायत आणि 2 धावा अगदी सहजरित्याने कंप्लीट केलेले आहेत. आता शेवटचा षटक शिल्लक आहे, 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडू मध्ये 17 धावा तुम्हाला कंपल्सरी चेस करायच्या आहेत. प्रियदर्शनी बेलापूर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो उत्कर्ष दिवा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ साकारत असताना 6 चेंडू 17 रनची गरज आहे. का मॅच रंगली आहे या शेवटच्या माफ करा तिसऱ्या रजनीतील शेवटची मॅच आणि 6 चेंडू 17 रनची गरज आहे. क्रिश मुकादम पुन्हा एकदा कदाचित गोलंदाजीसाठी येतील. यस येणार आहेत. 6 चेंडू 17 रनची गरज आहे या मॅच मध्ये. तर गौरव आमच्या संवेद आहे 12th मॅनच्या भूमिकेमध्ये. गौरव आपण पाहिलं की कॅच ज्यावेळेस ड्रॉप झाली होती त्यावेळेस प्लेअर ऑफ द मॅचची जर्सी त्यांनी परिधान केली होती आणि गोलंदाजी करत असताना प्रियदर्शनी बेलापूर टीमची जर्सी परिधान केलेली आणि ते सांगतात की त्रास होतो त्याला गोलंदाजी करत असताना, हात फिरत नाहीये. पण एक कारण आहे, कारण की प्रियदर्शनी बेलापूर टीम ही जर्सी त्याला लकी असणार आहे. हे असू शकतं ना, काही खेळाडूंचं जे थिंकिंग असते की माझी टीमची जर्सी, या ज्या टीमने मला घडवलाय, ज्या टीमने मला नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये उतरवलाय, त्या टीमची जर्सी माझ्यासाठी लकी आहे आणि त्याचसाठी आपण पाहतोय पुन्हा एकदा त्या जर्सीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय क्रिश मुकादम यंगस्टर खेळाडू आहे. विराज मडवी समोर आहे. पहिलाच बॉल खूप चांगला पाहायला मिळतोय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. स्वप्नील फिल्डिंग खूप चांगली झाली, दुसरीचा प्रयत्न करतायत. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केलेल्या आहेत. तर 5 मध्ये बनवायच्यात 15 धावा. 5 चेंडू 15 रनची गरज आहे या मॅच मध्ये. क्रिश मुकादम गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात. समोर विराज मडवे टीमचे कॅप्टन आहेत. उत्कर्ष दिवा टीम या टीम मध्ये खेळत असताना फिल्डिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरला होता. सुरुवात केली होती फिल्डिंग करत असताना या टीम मध्ये, त्यानंतर प्रमुख गोलंदाज बनला होता या टीमचा आणि बघता बघता सलामीवीर म्हणून या टीम मध्ये खेळताना आता आपल्याला तो दिसतोय. या टीमने पाठीवरची थाप दिलेली आहे, शाबासकी दिली आहे. यावेळेस उडवलाय बॉल ऑन साइडला. एलिव्हेशन मिळाले का? रात्रीचा सत्र आहे. कॅच ड्रॉप झाली आहे, कॅच तर ड्रॉप झाली आणि त्याच्यानंतर धावाही 4 मिळाल्यात. हे टर्निंग पॉइंट ठरू शकतं या मॅच मध्ये. 4 धावा आणि आता समीकरण 4 बॉल 11 रनची गरज आहे या मॅच मध्ये. ऑड मॅच काय मॅच रंगतीये.
लाजवाब सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 4 बॉल 11 धावसंख्येची गरज आहे. भरपूर प्रेक्षक अजूनही या मैदानामध्ये या मॅचचा आनंद घेत आहेत आणि जे tenniscricket.in माध्यमातून आमच्या समवेत जोडले, जे टीव्ही वर ते मॅचेस पाहत आहेत, जे आपल्या स्मार्टफोनवरती मॅचेस पाहत आहेत, त्यांचंही आम्ही या लोकनेते चषकामध्ये सहर्ष स्वागत करतोय. 4 बॉल 11 रनची गरज आहे. क्रिश मुकादम समोर विराज मडवी आहे. संघर्ष करावा लागणार आहे ना मैदानाच्या आतमध्ये. आम्ही तेच म्हटलं होतं मागच्या मॅचमध्ये, लोकनेते चषक असं चषक आहे ना की तुम्हाला सहजासहज मिळणार नाहीये. याच्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला लढावा लागणार आहे, स्ट्रगल करावा लागणार आहे. 4 बॉल 11 रनची गरज. राईट अबाउट द विकेट. फुल टॉस बॉल आहे. पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. 1 रन कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न भरपूर वेगाने करतायत. विकेट इम्पॉर्टंट मिळाली आहे. विराज मडवी कॅप्टनची विकेट प्रियदर्शनी बेलापूर टीमला मिळाली आहे. जो बॅटर सातत्याने आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करत होता, त्या बॅटरला रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद केलाय. तीन बॉल 10 रनची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये संग्राम रनआउट आलेले आहेत. 3 बॉल 10 रन. आई टॅलेंटेड खेळाडू आहे क्रिश मुकादम राईट ऑफ द विकेटने पुन्हा एकदा तयार होत आहेत. यावेळेस फटका चांगला आहे, परंतु एलिव्हेशनची कमतरता. सिद्धू कोळी चेंडूच्या खाली आहे. कॅच पकडली गेलेली आहे आणि प्रियदर्शनी बेलापूर संघ पूर्णपणे या मॅच वरती अभिराज्य गाजवत असताना आता 2 बॉल 10 रनची गरज आहे. जी चूक सिद्धू कोळीने केली होती, ओमिकिनीची कॅच ड्रॉप झाली होती, हे आपण सातत्याने पाहत नाही त्यांच्या माध्यमातून, परंतु यावेळेस कोणतीच चूक नाही केलेली आहे. बॉलवरती नजर शेवटपर्यंत ठेवली. कॅच पकडली गेली. सिद्धू कोळी कालच्या दिवसामध्ये करंजा माता 11 शिरोणे संघ त्या टीमने सुपर 4 मध्ये अर्थातच सेमी फायनल मध्ये क्वालिफाय केलेलं आहे. आजच्या दिवसामध्ये सध्या तरी फेवरेट प्रियदर्शनी बेलापूर टीम वाटते आपल्याला. 2 बॉलमध्ये 10 रन हे थोडेसे कठीणच आहे. दोन्ही बॉल त्यांना बॉन्डलाईनच्या बाहेर पाठवायचे आहेत. यश पाटील नॉन स्ट्राईक वरती आहेत. ॲक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतं ओमी केनी त्याची कॅच ड्रॉप झाली. सिद्धू कोळी हा पहा बॉल अगदी सहजरित्याने त्याच्या हातामध्ये आला होता आणि त्याच्यानंतर ही कॅच तुम्ही पाहताय सिद्धू कोळीची, ही त्याच्यापेक्षा थोडीशी कठीण होती. तो प्रेशर असतो ना मोठ्या खेळाडूचा कॅच पकडत असताना. करंजा माता 11 शिरोणे टीमचे काही खेळाडू अनिकेत तांडेल, जिन्मय जोशी, सुजय आहेत, स्वप्नील खवले, मेहबूब शेख पाणी करतायत. फ्लड लाईटचं कारण देत आहे सिद्धू कोळी. आता तेच सांगतील ना. तर 2 बॉल 10 रनची गरज आहे. काही हरकत नाही आहे. प्रियदर्शनी बेलापूर संघ तर मैदानाच्या आतमध्ये खेळ साकारतोय आणि लाजवाब खेळ साकारतोय. 2 बॉल 10 रनची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय संदीप आलाय. 2 बॉल 10 रनची गरज आहे. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. सिद्धू कोळी, स्वप्नील ठाकूरने कॅच पकडली आहे. आता एका बॉल मध्ये 10 रनची गरज. लोकनेते चषक 2026 सेमीफायनलच्या दिशेने वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रियदर्शनी बेलापूर संघ भरपूर मेहनत केलेली या टीमने, भरपूर संघर्ष केला या टीमने आणि मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन चालू झालं प्रियदर्शनी बेलापूर टीमचं. कारण की पहिल्याच मॅच मध्ये चाच पडला होता. दुसऱ्या मॅच मध्ये जर पहिलं अगदी सहजरित्याने विजय प्रस्थापित केला, तर पहिल्या मॅच मध्ये जर पहिल्याना भरपूर स्ट्रगल केलं प्रियदर्शनी बेलापूर टीमने. आता 1 बॉल 10 रनची गरज आहे. काही घडू शकतं, क्रिकेटचा खेळ आहे. एका बॉलमध्ये 10 धावा 9 धावा होताना आपण पाहिलेले आहेत भरपूर वेळा. इथे गोलंदाजांनी कोणती चूक केली नाही, तर हा सामना मात्र जिंकला आहे प्रियदर्शनी बेलापूर टीमने. 1 चेंडू 10 रनची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय. लोकनेते चषक ही तिसरी रजनी. पहिल्या रजनीमध्ये 40+ आपण क्रिकेट पाहिलं. कालच्या दिवसामध्ये करंजा माता 11 शिरोणे टीम क्वालिफाय झाला सेमीफायनल मध्ये. आजच्या दिवसामध्ये सध्या तरी फेवरेट प्रियदर्शनी बेलापूर टीम आहे. शेवटचा 1 बॉल फक्त टाकायचा आहे.
क्रिश मुकादम याला नवीन हिरो घडवला, हा नवीन सितारा घडवलाय बॉलिंग करत असताना क्रिश मुकादम. प्रियदर्शनी बेलापूर टीम शेवटचा बॉल हातामध्ये सिद्धू कोळी पुन्हा एकदा बॉन्ड लाईनच्या दिशेला पाहायला मिळतात आणि हॅट्रिक संपादित केली आहे क्रिश मुकादमने या स्पर्धेमध्ये. पहिला गोलंदाज ठरलाय ज्याने विकेट हॅट्रिक संपादित केलेली आहे आणि सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये प्रियदर्शनी बेलापूर टीमचं पाहायला मिळतंय. आणि प्रियदर्शनी बेलापूर संघ लोकनेते चषक 2026 हा दुसरा संघ आपल्याला सापडलाय जिथे सेमी फायनल मध्ये त्यांनी प्रवेश नोंदवलेला आहे. हार्दिक अभिनंदन टीम प्रियदर्शनी बेलापूर टीम. आणि त्याचबरोबर हार्ड लक टीम उत्कर्ष दिवा. खूप चांगला खेळ तुम्ही दाखवलात संपूर्ण प्रेक्षकांना, परंतु शेवटच्या मॅच मध्ये हार पत्करावी लागते. खूप चांगला खेळ तुम्ही साकारलात. हार्ड लक तुम्हाला भरपूर साऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा आम्ही पुढील वाटचालीसाठी देतोय. आणि प्रियदर्शनी बेलापूर टीम तुम्हाला सेमी फायनलसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आम्ही देतोय. आणि या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच ठरलाय विनायक झेंडे, ज्याने मात्र